बानू ये आजा बानू आली बघ. हे बांधव कुठं होतीस तू? जीवाला नुसतं घोर लागलाय माझ्या. वस्तूवर कोणाला विचारता मी येत नाही आणि म्या म्हणतो लोकांना तोंड उघडा का द्या आपण. आजा काय म्हणतोय? अगं कुठं होतीस? इथं साधं विचारलं हाय त्यानं. काय सांगू म्हणजे कुठून सुरुवात करू तेच कळत नाही. अगं तो म्हातार बाबा बी नाही होत. तू गेलीस आणि तो बी दिसना. काय समजायचं आम्ही? अगं त्यो हाय वस्तीवरच. आता तू वस्तीवर काय करतोय? काम नाही म्हणून भटकत असल. अगं पण तू काय करत होतीस? सांगते. महाराज मला म्हणलं का आता शेवटची परीक्षा द्यायची आहे. त्या डोंगरावरच्या कपारीत एक गुहा आहे आणि तिथं दुसरं महाराज आलं आहे आणि तेच माझी परीक्षा घेत्या. अगं बानू तू एकलीच गेलीस? म्या म्हणतोय समजा कशाबाई. बार देवांसंग माझं लगीन होणार. मी या देवांची बायको होणार. मग मला समजा ठाव नसेल असं कसं होईल? हा बानू तू एकलीच गेलीस ना, हे मला काय आवडलं नाही बघ. बार तुम्हाला जाऊ दिलं नसतंस. पर त्यांनी मला सांगितलं आहे का देव आता कधी बी हात येत्या. काय सांगतेस काय तू? म्हणजे देवच पावलं म्हणायचा. देवा आता येळ लावू नका. माझं डोळं मिटायच्या आत मला बानूचं लगीन झालेलं पाहायचंय. हो माझ्या पोरीनं जन्मभर तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा बी विचार केला नाही. मला ठाव आहे तुम्ही कुठं आम्ही कुठं. अहो पर तुम्हीच वचन दिलायसा. तेव्हा आता वेळ लावू नका. म्या पाया पडतो तुमच्या. देव आता कधी बी येणार म्हणतीस ना व? मग तयारी न गवाय कराया काय राजा? वय वय ये बानू तू काय बी करायचं नाही बघ. म्हणजे आणि मी समजा वाडा सारून काढू. तू एवढं सांग की म्या लग्नासाठी तुला काय घेऊ. बा तुझा हात ठेव फक्त माझ्या डोक्यावर. दुसरं तिसरं काय बी नग मला. अगं ते तर आहेच ग. पण म्या तुझा बाप आहे. अगं जे आहे ते समज तुझंच आहे. अगं तुझ्यासाठी समज जमून ठेवलंय म्या. अरे विचारायचं काय? नवीन कापड दागिनं समद दे बानूला आणि देवसनी बी घ्यायला लागल. देवाला? मग अरे देव तुझ्या पोरी संग लगीन करणार म्हणजे देव तुझं कोण झालं? जावई. अगं नाही नाही. अगं ते कुठं आपण कुठं. म्या काय घेणार त्यासनी. अगं त्यांची सोन्याची जेजुरी आहे. भोळं हाय तेव माझं. त्यांच्यासाठी सोनं बी सारखंच आणि राग बी सारखीच.
तुम्ही नका काळजी करू माझ्या लग्नात काय करायचं त्याची. मगा धरणं बघती आम्ही हातात काय आहे ग तुझ्या? हे काय काय म्हणायचं? बार ह्यो कुकवाचा करंडा आहे, त्या महाराजांनी मला दिला. अरे ह्यातलं कुकू कधी बी संपणार नाही. पोरी एकदा का तुझं लगीन झालं ना की समजा चांगलं होणार आहे बघ. आता मला कसली बी काळजी नाही. पर देव येणार तर लग्नाचं बोलणं तर व्हायला हवं ना. तू कशा पायी विचारशील? देवच विचारेल तुला. असं म्हणतेस? चालेल. पण मला एक सांग, म्हणजे कसं करायचं, काय करायचं? देव आलं तर म्या का त्यासनी ओळखत नाही, तू ओळखतीस. त्यासनी काय काय आवडतं, त्यांना काय होवं नग ते समजा तू मला सांग. अरे बानूला समज ठाव हाय आजा. त्यांचं समज ठरलं आहे. आपण काय नुसतं त्यांच्यावर अक्षता टाकायच्या. म्हणजे अगं अगं मारू नकस. अरे होय होय होय. अरे काय चाललंय? अगं लागल. म्हणजे अरे होय होय. ए पोरी ये, थांबा थांबा. झालं हे बाल, तू मला सोडून जाणार? मला तुला बघायचं असेल तर मी बघायला कसं येऊ? बा तुला वाटत असेल का मी हा तुला इसरल, पर तसं नाही. तुम्हाला कधी बी भेटाय आहे, नाहीतर मी आता येईनच. नाही नाही, तू नग येऊस ग. अगं लेकीने एकदा उमरा ओलांडला ना किती परक्याची झाली. ते परक्याचं धन असत आपलं नव. बा तुम्हाला आता रडवणार आहेस का? अगं नाही ग, नाही नाही. नारायण नारायण. मुनिवर, देवा, अखेर आपण परीक्षा घेतलीत आणि माझी शिष्या त्यात यशस्वी झाली, हो ना? होय मुनिवर. म्हणजे आता आपली पत्नी होण्यास ती पात्र झाली, हो ना? होय. म्हणजे आता तिला कोणती परीक्षा द्यायची नाही ना? पण मुनिवर, इतके प्रश्न विचारून तुम्ही माझी मात्र परीक्षा घेत आहात. नारायण नारायण. क्षमा असावी देवा, माझा उद्देश वेगळा होता. बानूला आता कोणत्या दिव्यातून जायला लागू नये, एवढाच काय तो उद्देश होता. दिव्याला तर सामोरे जात राहावं लागणार मुनिवर. म्हणजे विवाहानंतर म्हाळसेच्या समोर जावं लागणार आहे मुनिवर. या सर्वाला ती मान्यता देईल असे होणे नाही. नारायण नारायण. हे ऐकूनच मला भीती वाटत आहे. मुनिवर, असं घाबरून कसे चालेल? आपल्याला हे सगळे कसे जमते हे एक कोडच आहे, आणि मंगल कार्य आहे आणि विघ्न नाही असे कसे होईल? कितीही विघ्न आली तरी त्यातून मार्ग काढायलाच हवा. आणि मुनिवर, तुम्ही आहातच सहाय्याला. हो आहे ना. कोणते सहाय्य देवा? असे काय करता मुनिवर? ही विवाहाची वार्ता सर्वांपर्यंत पोहोचायला हवी. नारायण नारायण. मुनिवर, कसली चिंता आहे? मी आपल्या विवाहासाठी सहाय्य केले हे जर श्री म्हाळसादेवींना कळले
तर काय करायचे ह्याचा विचार मी करतो आहे. जसे सारीपाटाच्या वेळी तुम्ही सहाय्य केले तसेच. त्यातून मी स्वतःला कसे वाचवले हे माझे मला ठाऊक. काय आहे विवाहाची तिथी? 12 वर्ष ज्या तिथीला पूर्ण होत आहे त्या तिथीला मी माझ्या मूळ रूपात येईन आणि मग विवाहाची घोषणा तिथेच करू. उत्तम. आणि प्रधानजी इथे येतीलच. ते असल्यावर कसली चिंता. मग मलाही कसलीही चिंता करण्याचे कारण नाही. त्यांचे धाडस तर मला ठाऊक आहेच. कोणताही प्रसंग असो, कपाळावर चिंता म्हणून नाही. मुनिवर, प्रधानजी म्हणजे साक्षात श्री विष्णू आहेत. नारायण नारायण. देवा, आता मला एक सांगा, तुम्ही असे म्हणाला होतात की तुमचा विवाह कन्नड प्रांतात होईल म्हणून. होय. कारण तर सांगा देवा. कारण तिथे भक्त आहे एक. त्या भक्तासाठी मला जावे लागेल तिथे. नारायण नारायण. देवा, आम्हाला तरी कळू द्या, असा कोणता भक्त आहे की त्याच्यासाठी आपण तिथे जाऊन विवाह करणार आहात? त्याच्यासाठी नाही मुनिवर, तिच्यासाठी. ती अगदी मनापासून माझी भक्ती करते आहे. मला तिला सहाय्य करायचे आहे. तिच्या प्रश्नातून मला तिला सोडवायचे आहे. ती जिथे राहते ते स्थळ भविष्यात माझे स्थळ म्हणून परिचित होईल. नारायण नारायण. ह्या नळदुर्गा राज्याची मी सम्राज्ञी. नळदुर्ग राज्याचे नळराजे हे माझे पती. या भूतलावर असे कोणतेही सुख नसेल जे मला माझ्या पतीने, नळराजांनी मला दिले नसेल. पण हे सत्य जरी असले तरी माझे आराध्य म्हणजे श्री खंडेराय यांची या भल्या मोठ्या राजप्रसादात मला मनोभावे पूजा करता येत नाही. त्यांचे दर्शन मला घेता आले नाही. हे एकमेव दुःख मला सतत बोचत आहे. देवी, अहो, या राजवाड्यामधलं ऐश्वर्य उपभोगायचं सोडून तुम्ही सदैव अशा विचारात का असता याचं उत्तर मला काही केल्या सापडत नाहीये. राजन, आपण मला कधीही कोणत्याही समस्यांचा त्रास होऊ नये याची काळजी घेत असता. सारे ऐहिक सुख माझ्या पायाशी लोळण घेत असतात. पण तरीही माझ्या मनात सदैव एकच सल असते आणि ती म्हणजे मला माझ्या आराध्यांची श्री खंडेरायांची या राज्यातील लगबगीमुळे मनोभावे पूजा करता येत नाही. देवी, मी राज्यकारभाराच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तुम्हाला वेळ देऊ शकत नाही असे तुम्हाला सुचवायचंय का? मला केवळ इतकेच म्हणायचे आहे की एक राजा म्हणून तुम्ही तुमचे कर्तव्य करत आहात, तसंच एक भक्त म्हणून मला माझे कर्तव्य पार पाडायचे आहे. मला माझ्या आराध्यांचे दर्शन घ्यायचे आहे. त्यांची मनोभावे पूजा करायची आहे. ठीक आहे, मग त्यामध्ये अडसर काय आहे हे माझ्या लक्षात येत नाहीये देवी. राजन, मला माझ्या आराध्यांचे दर्शन घेण्यासाठी जेजुरीला जायचे आहे. जेजुरी? पण तो प्रांत इथून खूप दूर आहे. नाही देवी, मला नाही वाटत तुम्ही एकट्या तिकडे जावे. दुसरा काही पर्याय असेल तर तसे सांगावे. तुमच्या आनंदासाठी सर्व गोष्टींची पूर्तता केली जाईल. केवळ माझ्या आराध्यांच्या दर्शनानेच मला आता समाधान मिळेल, हेच सत्य आहे. आणि त्यासाठी मला जेजुरीस जाण्याची अनुमती द्यावी. देवी, तुमच्या आनंदासाठी आणि सुखासाठी या नळदुर्गामध्ये तुम्हाला हवं ते सारं निर्माण केलं जाईल असा शब्द मी तुम्हाला देतो. पण त्यासाठी तुम्हाला जेजुरीला जाण्याची अनुमती मी नाही देऊ शकत.
पण श्री खंडेरायांचे दर्शन घ्यायचे असेल तर जेजुरीला जाण्याशिवाय गत्यंतर नाही, हेच सत्य आहे राजन. असंही असेल तर त्यासाठी माझी अनुमती नाही, हे आता मी तुम्हाला निक्षून सांगतो. देवा, माझे पती जरी स्पष्ट सांगत नसले तरी मी तुमची भक्ती करते हे त्यांना आवडत नसावे. देवा, तुमच्या या भक्ताची हाक तुम्हाला ऐकू येत असेल तर मला दर्शन द्या. किमान मी तुमची पूजा मनोभावे करू शकेन. असं काहीतरी करा देवा, असं काहीतरी करा. अहो, आता कसलीही काळजी तुम्हाला अस्वस्थ करते आहे. आता तर बानूवर प्रसन्न होऊन श्री खंडेरायांनी तिला अक्षय कुंकवाचा करंडा देखील भेट दिला आहे. आता हा विवाह होणारच, नाही का? मग तुम्ही अस्वस्थ का? देवी, कारण श्री खंडेरायांचा वनवास आता संपणार आहे आणि मला त्यांच्या आणि बाणाईच्या विवाहासाठी जावे लागणार आहे. मागे देखील तुम्ही मला हे सांगितलं होतं, परंतु म्हाळसा तुम्हाला चंदनपुरीला कशा जाऊ देतील? हा प्रश्न मला तेव्हाही पडला होता आणि आत्ताही पडला आहे. ह्याच प्रश्नामुळे मी अस्वस्थ झालो आहे देवी. म्हाळसा देवींनी मला बंधू मानले आहे, परंतु भविष्यात मला आणखी कोणाचा तरी बंधू म्हणून माझे दायित्व पूर्ण करावे लागणार आहे. देवी, मी काय म्हणतो आहे हे तुमच्या ध्यानात आले असेलच. होय, आणि त्याच नात्याने तुम्हाला बानूच्या आणि श्री खंडेरायांच्या विवाहाला जावं लागणार हे निश्चितच आहे. बंधू, तुम्ही काही महत्वाचे कार्य असल्याशिवाय तुम्ही भेटायला येणार नाही ह्याची कल्पना आहे मला. होय देवी, माझे आपल्याकडे एक महत्वाचे कार्य आहे आणि म्हणूनच मी इथे तुम्हाला भेटायला आलो आहे. तुम्ही उभे का? बसा ना. नाही, नको. विषय महत्वाचा आहे, त्यामुळे लवकरात लवकर बोलून माझ्या कार्याला सुरुवात करावी असा माझा मानस आहे. सांगा बंधू, तुम्हाला काय सांगायचे आहे? काय झाले बंधू? देवी, मला तुमची अनुमती हवी आहे. अनुमती? माझी? होय देवी. कशाची? देवी, मला चंदनपुरीला जायचे आहे.